परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांचा हत्येचा तपास सुरू असताना आता आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे। आपल्या मुलांना आणि परिवाराला वाल्मिक कराडच्या मुलांपासून धोका आहे, त्यामुळे पोलीस संरक्षण मिळावं अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली आहे। आपल्या 2 मुलांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाला, उद्या त्यांना काही झालं तर पोलीस प्रशासन आणि वाल्मिक कराडची दोन्ही मुलं जबाबदार असतील असंही ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्यात। महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर आरोप ठेवण्यात आलाय। वाल्मिक कराड सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात तुरुंगात आहेत, परंतु त्यांची 2 मुलं सुशील कराड आणि गणेश कराड यांच्यापासून आपल्या परिवाराला धोका आहे अशी तक्रार महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली आहे। म्हणजे आम्ही एवढं सांगितलं आहे की आम्हाला ह्या परिवारापासून धोका होऊ शकतो वाल्मिक कराडच्या, म्हणून आम्ही SP सरांना त्या बाबतीत पत्र दिलं आणि त्यामध्येच तो प्रकार घडून गेला। माझ्या मुलाला एका अनोळखी व्यक्तीनं म्हणजे मुलाने आडून माझ्या मुलाला शिवीगाळ करून त्याच्या हातातल्या कडा फेकून मारलं। दरम्यान ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या मुलाला 2 दिवसापूर्वी एका अनोळखी मुलाने काही कारण नसताना शिवीगाळ केली, तसेच हातातील कडे फेकून मारले। या प्रकारामुळे घाबरलेल्या मुंडे कुटुंबियांनी या प्रकरणाचा तपास करणारे पंकज कुमावत यांना संपर्क साधला, तसेच पोलीस अधीक्षकांना देखील अर्ज दिलाय। याचबरोबर खासदार सुप्रिया सुळे यांना देखील याबाबतची माहिती दिली असून त्यांनी या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचं म्हटलंय। हां, ताईंसोबत आज ताईंना कॉल केला होता की दादांच्या बाबतीत आम्हाला भेटायला तुमच्या परिवाराला यायचं आहे, पण ताई म्हणजे बोलत त्यांना गेलं की ताई अशाला असं आम्ही पत्र पण दिलं आहे। त्यांनी आमच्या केसची विचारपूस केली आणि मग माझ्या मुलाला झालेला प्रकार बी त्यांना सांगितला मी। पुन्हा मग ताई म्हणल्या मी ह्याबाबत मुख्यमंत्री साहेबांना पत्र लिहिते। मी म्हणलं ठीक आहे लिहा। आणि आता ह्याबाबत म्हणजे एवढं म्हणजे मुलांना अडवून जर असे अनोळखी जर करत असतील तर माझा भाऊ एकटाच केस पाहत आहे आणि त्याला पोलीस संरक्षण देणं खूप गरजेचं आहे, कारण ते सगळा केसची पाहणी तोच करत आहे। दरम्यान या प्रकरणातील संशयित आरोपी गोट्या गीते हा देखील फरार आहे। ज्ञानेश्वरी मुंडे यांचे भाऊ सतीश फड हे या सर्व प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत, त्यामुळे गोट्या गीते याच्यापासून परिवाराला तसेच फड यांना धोका असू शकतो अशी भीती देखील ज्ञानेश्वरी मुंडे यांनी व्यक्त केली आहे। माझ्या भावाला त्या वरानं थांबिलं आणि मला तू कुणाच आहेस आणि कुठं राहतास ते म्हणला मी बँक कॉलनीमध्ये राहतो आणि महादेव मुंडेचं पोरग आहे। मग मी उतरलो दुसऱ्या गाडीवरून आणि त्याच्याकडे आलो की ते म्हणलं ते पोरगा मला म्हणला तू कोण आहेस त्याचा? मी म्हणलं मी त्याचा मोठा भाऊ आहे आणि ते म्हणला तू कोणाचा आहेस? मी म्हणलं महादेव मुंडेचा। मग ते महादेव मुंडे शब्द ऐकला की त्यानं काय केलं, त्यानं शिवीगाळ द्यायला चालू केली आणि पुन्हा मला 2 चापटा मारल्या आणि पुन्हा मी माझ्या भावाला म्हणलं चल गाडीवर बस आणि चल। मग आम्ही गाडीवर बसत निघायला की त्यानं डबल स्कूटी अडवली आणि म्हणला की तुझी स्कूटीची चावी काढ आणि दे माझ्याकडं। माझा भाऊ म्हणला मी का देऊ, मी नाही देणार म्हणला की पुन्हा ते आम्ही निघायला की ते मला त्यानं धमकी दिली, मला जा कुणाला बोलवायचं ते माझे मी बघून घेतो का असं म्हणला की आम्ही निघालो की मग माझ्या भावानं पळवायला लागले की स्कूटी, मग त्यानं त्याचं हातातलं कडं काढलं आणि माझ्या पाठीवर मारलं। भैया नेमका प्रकार काय परवा झाला होता आणि तुला जी धक्काबुक्की केली ते काय प्रकार होता? जेव्हा आम्ही ट्युशनवरून येत होतो जेव्हा आम्हाला आमच्या मित्राकडून नोटबुक घ्यायची होती, त्यामुळे आम्ही सोमेश्वर नगरमध्ये गेलो। त्या मुलानं जाताना आम्हाला बघितलं, जेव्हा येत होतो तेव्हा ते आला आणि आम्हाला अडवलं आणि बोलला की तुम्ही कोण आहोत, कुठले आहोत आणि कोणाचे आहोत? तर मी बोललो मी बँक कॉलनीमध्ये राहतो आणि माझ्या वडिलांचं नाव महादेव मुंडे आहे। तर मग ते बोलला बरं। आणि जेव्हा माझा भाऊ दुसऱ्या गाडीवर असल्यामुळे माझ्याकडे उतरून आला तेव्हा ते बोलला हे आम्हाला का अडवलंस आणि तुला काय पाहिजे? तर ते बोलला की तू कोण आहेस ह्याचा? तर माझा भाऊ बोलला की मी ह्याचा भाऊ आहे। आणि जेव्हा ते बोलला की मी महादेव मुंडेचा मुलगा आहे तेव्हा त्याने त्याला शिवीगाळ केली आणि 2 चापटा मारल्या।